May I come in, sir? Yeah. Good afternoon, sir. Good afternoon. बसा. Okay, sir. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रायरा या गावामध्ये. बर. राहेरा. काही वैशिष्ट्य आहे गावाचं? गावाचं असं काही वैशिष्ट्य वेगळं काही नाही. बर. जालना समोरच्या 5 समस्या सांगा बरं. जालना समोर जर समस्या सांगायचं झालं तर पहिली समस्या आहे सर शेतीचं जे उत्पन्न आहे ते दिवसेंदिवस कमी होत जातं. त्यात मुख्य कारण म्हणलं तर पावसाचं जे प्रमाण आहे ते कमी अधिक होत चालतं. त्यांचं दुसरी जर समस्या सांगायची झाली तर स्थानिक लेवलवर रोजगाराच्या संधी खूप कमी आहेत. एक 2-3 इंडस्ट्री सोडल्या सर स्टील आणि सीफूड, तर बाकी प्रमाणात तिथे इंडस्ट्री तेवढं डेव्हलप झालेलं नाही, त्यामुळे तिथे रोजगाराची संधी कमी आहे. तिसरी जर गोष्ट मला सांगितलं तर जे शैक्षणिक संस्था आहेत एक चांगल्या प्रतीच्या उच्च शिक्षण देणाऱ्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत यांची संख्या खूप कमी आहे. आणि साक्षरतेच्या बाबतीत जालना जिल्हा महाराष्ट्रात शेवटून दुसरं आहे. ते जालन्यामध्ये एक खूप महत्वाचं मार्केट आता सध्या समोर आलेलं आहे, माहिती आहे तुम्हाला कुठलं आहे? बाजारपेठ चालू झाली आहे जालन्यामध्ये एक नवीन, आणि त्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग रेशीम शेतीसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. बर. जालना आता बघा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता त्याच्यामुळे जालना न्यूजमध्ये होतो किंवा ओव्हरऑल मराठवाडा जो आहे तर तो याच्यामध्ये न्यूजचा एक खूप महत्वाचा कन्सर्न होता. का बरं असं मराठवाडाचा काय कन्सर्न आहे मराठा आरक्षणाचा विचार करा? ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून झालेल्या आहेत त्यांना ते कुणबी प्रमाणपत्र भेटले नाही, त्यामुळे त्यांचं ओबीसी आरक्षणात. कुणबी या शब्दाचा काय अर्थ होतो बरं? कुणबी या शब्दाचा अर्थ सर जे शेती करतात त्यांना कुणबी म्हणतात. तुम्ही B.Tech केलेलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग 2013 मध्ये. हो सर. आता 2024 आहे, 11 वर्ष झालेली आहेत. काय केलं बरं या 11 वर्षांमध्ये? तर कॉलेजला असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. त्यानंतर मी UPSCची प्रिपरेशन केलेली सर. 3 अटेम्प्ट मी UPSC व्यवस्थित प्रिपेअर केले फुल माझ्या प्रयत्न देऊन. त्यासोबत मी राज्यसेवाही करत होतो. त्यानंतर मी राज्यसेवा शिफ्ट झालो सर. तुम्हाला असं वाटत नाही का हा खूप मोठा कालावधी आहे? हो सर, नक्कीच वाटते. तुमच्या आयुष्यातली जी उमेदीची वर्ष आहेत बघा, तुम्हाला 2013 मध्ये आफ्टर मेकॅनिकल इंजिनिअरिंग काही जॉब वगैरे मिळाला होता का, अपॉर्च्युनिटी? सर माझं कॉलेजला असतानाच ठरवलं होतं मी की मी स्पर्धा परीक्षेची तयारी करून गव्हर्नमेंट. कॅम्पस वगैरे नव्हतं तेव्हा, म्हणजे दिलंच नाही तुम्ही काही? एक कॅम्पस दिला होता सर मी, तो IT कंपनीचा होता. एक एक्सपिरियन्स भेटावं प्लेसमेंट प्रोसेसचा म्हणून मी दिला होता आणि त्यात माझं प्लेसमेंट झालं होतं. काय पॅकेज दिलं होतं तेव्हा? ती एक 3.75 पॅकेज होतं सर, बेस पॅकेज. 3.75 मॉक रिक्रुटमेंट कंपनी होती सर. ओके. 2013. जर तुम्ही तो जॉब कंटिन्यू केला असतात आणि काम करत राहिला असतात, त्याच्यानंतर दुसऱ्या कंपनीत कदाचित गेला असता, कुठं स्टँड झाला असतं बरं आज? काय पॅकेज राहिलं असतं इन टर्म्स ऑफ मनी जर आपण विचार केला तर? सर ऑन एन ॲव्हरेज एक 25 ते 30 लाखापर्यंत राहिलं असतं, पण माझी इंजिनिअरिंगची डिग्री सर मेकॅनिकल मध्ये झालेली होती आणि IT क्षेत्राचा मला तेवढा काही अनुभव नव्हता. मराठवाड्यातून येता बघा तुम्ही, आणि मराठवाड्यासाठी बघा आपल्या घटनेत मराठवाड्याच्या विकासासाठी काय सेपरेट तरतुदीत का बरं? 1971 मध्ये मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी सेपरेट बोर्ड असे. सेपरेट बोर्ड काय काम करताना तुम्हाला दिसतं का, दिसले का काय आजपर्यंत? सर मराठवाडा विकास महामंडळाचं जर बोलायचं झालं तर रिसेंटली त्याचं पुनर्स्थापना झालेली आहे. म्हणजे इंडस्ट्रियली तुम्ही सांगितलं जसं मागाशी की इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कमी आहे खूप. त्याची तुम्ही जॉग्राफिकल पण काय कारण सांगितली बघा, संसाधन कमी आहेत वगैरे. नद्या जोड प्रकल्प या दृष्टीने होणं मराठवाड्याच्या फायद्याचं आहे का बरं? निश्चितच फायद्याचं आहे सर. इकॉनॉमिकली ते फिजिबल आहे का, आर्थिक दृष्ट्या म्हणजे आहे का, शक्य आहे का ते? या नदी जोड प्रकल्पाबद्दल सर मला तेवढी अजून माहिती नाही. बरं ठीक आहे.
राजकीय नेतृत्वाचा अभाव वगैरे काय जाणवतो का तुम्हाला? निश्चितच सर, मराठवाड्यामध्ये 3 मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत आणि अजूनही बरेचसे मंत्री होऊन गेलेले आहेत. त्यांनी तिथपर्यंत तो प्रश्न प्रकाशाने मांडला नाही असं मला वाटतं. मांडला नाही असं वाटतं तुम्हाला? मराठवाड्यात, उर्वरित महाराष्ट्राच्या मानाने. युपीएससी तुम्ही करत होता आधी म्हणून सांगितलं बघा तुम्ही. पूजा खेडकर सारख्या प्रकरणात ना युपीएससी सारख्या इन्स्टिट्यूशनला त्यांच्या किंवा विश्वासार्हतेवर तडा गेला किंवा डाग लागला असं तुम्हाला वाटतं ना? सर निश्चितच कुठल्याही प्रोसेस जर असेल सर, त्यामध्ये काही ना काही गोष्टी कमी जास्त प्रमाणात होत असतात. आणि युपीएससी ज्या पद्धतीने मग कारवाई केली बघा, त्याकडे तुम्ही कसं बघता बरं? सर मला वाटते की जे एखाद्या कॅन्डिडेटची जी हिस्ट्री असते अटेम्प्ट देण्याची वगैरे, तर ती व्यवस्थित त्यांनी जर स्ट्रीमलाईन केली, त्यात बायोमेट्रिक डेटाचा वापर केला तर ती टेक्नॉलॉजीचा वापर केला तर ती कमी प्रमाणात होऊ शकते. मला तुम्ही मगाशी सांगितलं की आयटी क्षेत्रात एक बूम आहे म्हणून सांगितलं बघा आता सध्या तुम्ही. मून लाइटिंग कन्सेप्ट माहिती आहे का बरं तुम्हाला? हो सर. काय आहे मून लाइटिंग म्हणजे? सर जर मी एखाद्या कंपनीचा एम्प्लॉय आहे आणि मी त्यासोबतच एखाद्या दुसऱ्या कंपनीचा फ्रीलान्सर म्हणून किंवा दुसऱ्या कंपनीचे काम करत असेल तर त्याला मून लाइटिंग म्हणतात. काय प्रॉब्लेम होता त्या मून लाइटिंग मुळे? सर ज्या कंपनीचं आपण काम ज्या कंपनीचे पे रोलवर आहेत आपण सर, तर त्याची जी सिक्रेट असतात, त्यांचे जे प्लॅन्स असतात ते बाहेर दुसऱ्या प्रतिस्पर्धी कंपनीला म्हणजे कळण्याचे मार्ग जास्त असतात. कॉलेजमध्ये असताना काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्यायचा का तुम्ही? येस सर, मी स्पोर्ट्स मध्ये होतो. अच्छा, कोणता स्पोर्ट्स? बास्केटबॉल. ओके, बास्केटबॉल. तुमचा आवडता प्लेअर कोणता मग? स्टेफन करी. अशी एखादी योजना सांगू शकता का जिच्यामध्ये फेक लाभार्थी खूप जास्त आलेत आणि त्याच्यामुळे ते न्यूज मध्ये? पीएम किसान नावाची योजना माहिती आहे तुम्हाला? काय पीएम किसान? सर पीएम किसान योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना आवश्यक शेतीतल्या सुधारणा करण्या, शेतीच्या खर्चाचा थोडासा भार शेतीच्या सुधारणासाठी काही प्रमाणात एक मदत देते, आर्थिक मदत करते. ती वर्षाला 6,000 अशी मदत केली जाते. ठीक आहे, चालेल, येऊ शकतो तुम्ही. बेस्ट ऑफ